बर्गर हा खूप जणांना आवडतो. घरी म्हटलं की कंटाळा येतो आणि असं वाटतं की खूप काही याला कष्ट असतील. पण खरं सांगू का, हा जर तुम्ही बर्गर बनवला ना, तर बाहेरचा बर्गर नक्कीच विसरून जाल. कारण आपण घरी एकदम भरपूर सारं स्टफिंग घालून बनवणार आहे आणि याला टिक्की वगैरे बनवायची काही गरज नाही. एकदम झटकीपट बनतो. तर पहिल्यांदा भाज्या तुमच्या आवडीच्या कट करून घ्यायच्यात. आता मी तर इथं कांदा, सिमला मिरची, टोमॅटो, कॉर्न घेतले. त्याचबरोबर एक उकडलेला बटाटा. आता जर बटाटा नसेल घालायचा तर त्याऐवजी तुम्ही पनीर देखील किसून घालू शकता. त्याच्यामध्ये आता आपल्याला टाकायचं आहे पिझ्झा सॉस, मियोनीज आणि केचप. आता मियोनीज वगैरे हे ऑप्शनल आहे. काही गोष्टी अशा आहेत की तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालायच्या, पण बाहेर गेल्यानंतर तुम्ही खाताच मग त्याच्यात भरपूर सारं मियोनीज असतं. मग त्यावेळेस चव येते म्हणून खातो. मग बर्गर ही अशी गोष्ट आहे की आपण दररोज थोडीच खातो, कधीतरीच खातो. मग त्यावेळेस खाल्लं तर काही प्रॉब्लेम नाही. आणि एक चीजचा क्यूब घेतला आहे, त्याच्यातला मी अर्धाच घातलेला आहे, अर्धा नंतर घालणार आहे. याच्यामध्ये घालायचे आहेत स्पायसेस. तर मी इथं ऑरिगॅनो, परत चिली फ्लेक्स आणि काळी मिरीची पूड घातली आहे. तर पिझ्झा सीझनिंग किंवा ऑरिगॅनो मिक्स हर्ब्स जे काय असेल ते घालायचं आणि छान मिक्स करायचं. आणि अजून तुम्हाला काही याच्यामध्ये ॲड करायचं असेल तर तेही तुम्ही इथं ॲड करू शकता. हे छान आता मिक्स झालेलं आहे. बर्गर बन घ्यायचा आणि त्याला मधून कट करायचं. आता बर्गर बनवरती खूप सारे लोक सॅलड वगैरे अजून एक्स्ट्रा ठेवू शकता, पण आपण एवढ्या भाज्या घातलेल्या आहेत तर मला नाही वाटत की गरज आहे म्हणून, कारण आपण एकदम क्विक बर्गर बनवतोय. तर मी इथं पहिल्यांदा क्रीम चीज लावून घेणार आहे, कारण घरीच बनवतोय म्हटल्यानंतर एक्स्ट्रा आपल्या हातात आहे ना किती घालायचं, काय घालायचं. आणि जेवढे बाहेर जाऊन आपण बर्गरला याला पैसे देतो त्याच्याऐवजी मला असं वाटतं की हे साहित्य घेऊन आलं तर एका जणाच्या प्राईजमध्ये आपण दोघं तिघं तरी खाऊ शकतो. आणि भरपूर सारं स्टफिंग वगैरे घालून बाहेर गेलं की 1-2 सॅलड ठेवतात आणि बस एखादी टिक्की तर काय खूप सोपी असते. त्या बर्गरची रेसिपीही मी लवकरच शेअर करीन. मला खरंच बर्गर आवडतो म्हणून मी अधूनमधून सारखे वेगवेगळे बर्गर ट्राय करत असते. बरं, याच्यामध्ये आता ते जे स्टफिंग होतं ते घातलेलं आहे आणि मी चीज किसून घातले. इथं तुम्ही टोमॅटो वगैरे पण घालू शकता, कांदा टोमॅटो अजून जर घालायचा असेल तर. आणि त्याला बंद करायचं. पॅन घ्यायचा एक, म्हणजे तवा घ्यायचा, त्याच्यावरती बटर किंवा तूप, बटर नसेल तर तूप घातलं तरीही चालेल. आणि हा बर्गर दोन्ही साईडनी एकदम छान खरपूस होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आता तुम्ही म्हणत असाल की हे साईडचं स्टफिंग तर निघतंय, तर तुम्हाला मी दाखवते याला काय करायचं. म्हणजे स्टफिंग जास्त दिसणार नाही आणि बाहेर निघणारही नाही. दाबल्यानंतर असं थोडंसं प्रेस केल्यानंतर थोडंसं बाहेर निघतं. पण आता काय करायचं बघा, हे छान असा अलगद उलटायचा, कारण डायरेक्ट पटकीने उलटला की मग सगळं स्टफिंग बाहेर निघेल. त्यामुळं किंवा स्टफिंग तुम्ही कमी देखील घालू शकता, पण आता मला जास्त स्टफिंग आवडतं म्हणून मी जास्त घातलेलं आहे. तर याला अशा प्रकारे उभं करायचं आणि सगळ्या बाजूनी असं फिरवत राहायचं, म्हणजे ते स्टफिंग जे बाहेर निघलं आहे ते सगळं आतमध्ये जातं आणि हा बर्गर मस्त असा म्हणजे छान दिसतो पण, आणि त्याच्यामध्ये छान असं स्टफिंग सगळीकडं लागतं. बघा, सगळीकडून हा बर्गर आता भाजून झालेला आहे. हे हाताने, म्हणजे जे किचनमध्ये रेग्युलर काम करतात ते हाताने करू शकतात आणि जे नाहीत करत तर त्यांनी स्टफिंग थोडंसं कमी घाला. बरं, हा बर्गर झालेला आहे तयार. आता हा घरीच बनवतोय म्हटल्यानंतर इथं वरतून तुम्ही भरपूर सारं चीज घालू शकता. मी तर इथं आता सध्या चीजचं स्लाईस ठेवते. हे स्लाईस आता नंतर चीज आपोआप मेल्ट होईल, किंवा तुम्ही असंही खाऊ शकता. म्हणजे असा पण बर्गरमध्ये एखादा स्लाईस असतो चीजचा, त्यावेळेस तुम्ही असंही खाऊ शकता म्हणून चालते. मी वरतून पिझ्झा सीझनिंग आणि चिली फ्लेक्स टाकलेले. खूप मस्त झालेला आहे आणि ही रेसिपी तुम्ही नक्कीच एकदा ट्राय करा. मला तर खूप आवडते, तुम्हालाही नक्की आवडेल याची मला गॅरंटी आहे. तुम्हाला आतमध्ये पण खोलून दाखवते, कारण जे आपण क्रीम चीज लावलं होतं ना ते छान असं मेल्ट झाले आणि खूप छान अशी टेस्ट आलेली आहे. तर रेसिपी कशा वाटतात माझ्या कमेंट करून नक्कीच सांगा. तुम्हाला नंतर कुठली रेसिपी पाहिजे तेही मला सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. परत भेटूया, तोपर्यंत मस्त खा आणि एन्जॉय करा.